नमस्कार, मी सावनी रवींद्र. तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आहे नवरात्रातली 7वी माळ. 7वी माळ आणि रंग आहे करडा म्हणजेच ग्रे. करडा रंग हा विकासाचं प्रतीक किंवा नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातो. माझ्या आयुष्यातही करड्या रंगाला खूप महत्त्व आहे. ग्रे हा माझा अत्यंत लाडका रंग आहे. खरं तर खूप अंडररेटेड आहे असं मी म्हणेन. म्हणजे सहसा अ, खूप कमी वापरला जाणारा असा रंग आहे, पण तितकाच महत्त्वाचा असा रंग आहे. कारण आपण म्हणतो की ब्लॅक आणि व्हाईट ह्याच्यामध्ये काहीतरी असतं आणि दॅट इज ग्रे. सो माझा तरी अत्यंत लाडका हा रंग आहे आणि आज मला त्याच रंगाची साडी स्टार मीडिया मराठीने दिलेली आहे. तर मी खुश आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. ग्रे म्हणजेच पूर्ण काळंही नाही आणि पूर्ण पांढरंही नाही, त्याच्यामध्ये. आणि असं मला असं वाटतं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी एक ग्रे शेड निभवावी लागते. आजचा काळ असा आहे की पूर्ण स्वच्छही वागून चालत नाही आणि पूर्ण वाईटही वागून चालत नाही. कधीतरी त्याला एक डिप्लोमसी किंवा मॅनिप्युलेशन असं आपण म्हणू, इन अ गुड वे. म्हणजे निगेटिव्ह अर्थाने ग्रे हा कलर वापरला जाऊ शकतो किंवा त्याचं तसा अर्थ काढला जाऊ शकतो. पण मला असं वाटतं की आत्ताच्या काळात प्रत्येकानेच ह्या करड्या रंगासारखं त्याचं जे व्यक्तिमत्व आहे रंगाचं, ते प्रत्येकामध्येच असतं आणि ते वेळप्रसंगी येतं असं मला वाटतं. एक कलाकार म्हणूनही, एक गायिका म्हणून मी म्हणेन, आम्हाला विविध छटा आमच्या गाण्यातनं दाखवायच्या असतात आणि कधीकधी अशा ह्या रूपाचंही गाणं येतं जे मी नुकतंच आत्ता चंद्रमुखी ह्या सिनेमासाठी गायले. एम किरवानी सरांचं संगीत आहे. चंद्रमुखी 2 हा हिंदीतला अत्यंत बहुचर्चित असा चित्रपट आहे, ज्यातलं हिंदी व्हर्जनचं गाणं मी गायले. साऊथचा चित्रपट आहे. तर कंगना रनौत मॅमसाठी मी गायले आणि त्यातलं जे माझं गाणं होतं ते खरंच ह्या ग्रे शेडचं होतं, कारण अत्यंत सेन्शुअस, सिडक्टिव्ह आणि तिचं जे विलनिश कॅरेक्टर आहे तर ते सगळं दाखवणारं असं हे गाणं होतं. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात नुकताच ह्या करड्या रंगाचं महत्त्व जवळनं अनुभवलेलं आहे. तुमची लाईफ जर्नी कशी होती? कारण स्टार्ट टू आतापर्यंत सक्सेसफुल, कारण तुम्हाला नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळालेला आहे. सो कशी होती जर्नी, त्याबद्दल काय? प्रत्येकासाठी सक्सेस ही व्याख्या थोडी वेगळी असू शकते. म्हणजे मला असं वाटतं की मी जे काम, माझी पॅशन आहे तेच माझं काम असेल तर तेच माझं मोठं सक्सेस आहे. कारण लहानपणापासून माझं खूप मोठं भाग्य आहे की माझे आई वडील दोघंही सांगीतिक कुटुंबातले आहेत. दोघंही शास्त्रीय गायक आहेत, PhD आहेत संगीतामध्ये. त्यामुळे माझं कुटुंबच म्युझिकल आहे. सो तशाच वातावरणात माझं लहानपण गेलं आणि कुठेतरी वयाच्या जवळजवळ एक 10व्या वगैरे वर्षी मला असं वाटलं की येस, हेच माझं करिअर पुढे जाऊन होईल आणि ह्याच्याशिवाय दुसरं मी काहीच करू शकत नाही. सूर हेच माझं आयुष्य आहे. तेव्हापासून हा प्रवास अत्यंत खडतर होता, जसा प्रत्येक कलाकाराचा असतो. कधीच म्हणजे कुठल्याच माणसासाठी वाट ही सोपी नसते. त्याच्यासाठी कष्ट आणि मेहनत आणि सातत्य ह्याचं प्रचंड महत्त्व आहे असं मला वाटतं. तीच वाट मी जोपासली. प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शो मस्ट गो ऑन हे ब्रीद माझं नेहमीच राहिलेलं आहे. म्हणजे कुठलीही अडचण आली, कुठलीही कशीही कठीण परिस्थिती आली तरीही त्याला आनंदाने सामोरं जायचं आणि त्याच्यावर मात करायची. हा मंत्रा ठेवून मी गेले अनेक वर्ष ह्या संगीतसृष्टीत काम करते. ताई, तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक कलाकारासाठी हे खडतर प्रवास असतोच. जेव्हा आपल्याला आपल्या मनासारखं काम होतो आणि जे समाधान मिळते, म्हणजे जेव्हा अवॉर्ड वगैरे येतो, हो. ती फिलिंग कशी आहे? ते अर्थातच तो देवाचा एक आशीर्वाद आहे असं मी मानते. कारण रोज मी माझ्या संगीताच्या माध्यमातून देवाची सेवा करते. संगीत हे उत्तम माध्यम आहे ईश्वराच्या जवळ पोचण्याचं असं मला वाटतं आणि आपली सेवा त्याच्यापर्यंत पोहोचले की नाही हे त्याच्या आशीर्वादातून आपल्याला कळतं आणि हा पुरस्कार हा त्याचाच आशीर्वाद आहे असं मी मानते. त्यामुळे एक काय म्हणून पुढच्या प्रवासासाठी एक वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा ह्या पुरस्काराच्या रूपाने मला मिळाली आणि एक वेगळ्या जबाबदारीचंही भान झालं की आता कुठलीच गोष्ट लाईटली घेऊन चालणार नाही. तशी आधी घेत नव्हतेच, पण एक जबाबदारीचं भान ह्या पुरस्काराच्या रूपाने नक्कीच आलं आणि इथून पुढे अजून कष्ट करण्याची उमेद आणि ऊर्जा ह्या पुरस्काराने दिली. ताई, नवरात्र सुरू आहे, सो तुमच्या आयुष्यात आलेल्या नवदुर्गा कोणत्या आहेत?
खूप आहेत. खरं तर 9पेक्षा अधिक आहेत. म्हणजे सुरुवात होते माझ्या आईपासून. आई, आजी आणि नंतर सासूबाई आणि माझं खूप भाग्य आहे की माझ्या पोटी एका लेकीला मी जन्म दिलेला आहे. म्हणजे तीही एक लक्ष्मीच झाली. त्यामुळे आमच्या घरातल्या ह्या सगळ्या दुर्गा आहेत. माझ्या आजे सासूबाई, सासूबाई म्हणजे सगळंच कुटुंब, आत्ते सासूबाई म्हणजे आमचं सगळं काय म्हणू मी स्त्री शक्ती असलेलं असं कुटुंब आहे. आमच्या कुटुंबातली प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी आहे. स्वतः सगळ्या गोष्टी अत्यंत लीलया मॅनेज करते. प्रत्येकजण एक सुपर वुमन आहे असं मी म्हणेन. त्यामुळे लहानपणापासूनच आत्तापर्यंत अनेक सुपर वुमनचा माझ्या आयुष्यात मला त्यांचं दर्शन घडलेलं आहे. प्रत्येक स्त्रीला काही वेगवेगळ्या फेजमधून जावं लागत असतं. म्हणजे घर सांभाळायला लागत असतं, करिअर करत असेल तर तेही सांभाळायला लागत असेल, लहान मुलं असेल तर हो. कसं मॅनेज होतं आणि ओव्हरऑल कसं टाइम दिलं जातं? मला वाटतं की ते एक दैवदत्तच प्रत्येक स्त्रीमध्ये तो एक मल्टीटास्किंगचा एक गुण आहे. तो देवानीच देऊन पाठवलेला असतो. आणि आत्ता जो चित्रपट आला बाई पण भारी देवा, ज्याच्यामध्ये मी मंगळागौर गायली, त्या निमित्तानेही मला हे सगळं जवळनं अनुभवता आलं. ह्या चित्रपटातही ह्याच सगळ्या गोष्टींचं चित्रण केदार शिंदे सरांनी केलेलं आहे. आणि त्या चित्रपटाच्या निमित्ताने जेव्हा मी मंगळागौर गायली तेव्हा जी ती स्त्री शक्ती आहे ती मी स्वतः अनुभवली. आणि मल्टीटास्किंग ह्याचं कारण सांगते तुम्हाला की हा चित्रपट फेजेसमध्ये बनला गेला. कोविडच्या आधी बनला पण कोविडमुळे तो रिलीज होऊ शकला नाही. पण ड्युरिंग कोविड त्याचं पोस्ट प्रोडक्शनचं काही काम चालू होतं. मी प्रेग्नंट होते आणि मला सांगण्यात आलं की त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ज्या काही ओळी आहेत किंवा काही गाणी आहेत ती तू रेकॉर्ड करून पाठव असं ह्याचे दिग्दर्शक साई पियुष यांनी मला सांगितलं. आणि मला असं झालं की अरे मी ऑलमोस्ट आता 9वा महिना माझा सुरू होईल, लॉकडाऊन आहे, मी बाहेर जाऊ शकत नाही आहे, सेकंड वेव्ह होती तेव्हा, आणि मी कसं रेकॉर्ड करून पाठवू, काय करू, आणि ह्या परिस्थितीत मला गाताही येत नाही आहे, मला दम लागतो आहे. तर पियुष म्हटला नाही नाही आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू गा आणि आम्हाला माहिती आहे तू हे उत्तम करशील, तू घरातच रेकॉर्ड कर, तुझ्या फोनमध्ये रेकॉर्ड कर. आणि तेव्हा माझ्यातल्या त्या स्त्री शक्तीची मला जाणीव झाली. आणि ती सुरुवात होती खरं तर असं मी म्हणेन. तेव्हा प्रेग्नन्सीमध्ये मी त्या ओळी गायले. त्याच्यानंतर मी आई झाले. आई झाल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला मी दिल्लीमध्ये गेले. तेव्हा माझं बाळ 2 महिन्याचं होतं आणि तिला हॉटेलला ठेवून मला तो पुरस्कार स्वीकारायला जावं लागलं होतं. आणि तेव्हा मी तिला फीडही करत होते. सो ही सगळी तारेवरची कसरत म्हणजे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ हे सगळं, आणि तरीही ह्यात कुठेही चिडचिड न करता किंवा तक्रार न करता हसऱ्या चेहऱ्याने हे सगळं छान एन्जॉय करायचं आणि त्याला सामोरं जायचं. मला असं वाटतं ही शक्ती आम्हाला दैवदत्त आहे. त्याच्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागत नाही. फक्त एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मनात असला की सगळं काही सोपं होतं. नक्कीच ताई, आता तुम्ही सांगितलं की दैवशक्ती वगैरे येते. सो अशी कुठली सिच्युएशन होती की जेव्हा की असं वाटतंय की म्हणजे खूप सगळं संपलंय किंवा पुढचा मार्ग दिसत नाहीये आणि त्याच्यानंतर मग स्वतः असं ठामपणे निर्णय घेतलाय की नाही मला हेच करायचंय आणि हेच करायचं आणि ते म्हणजे खरं ठरलंय किंवा ते बरोबर होतं? खरं सांगू सुदैवाने असं काही इतकं पराकोटीची अशी कधी सिच्युएशन मला अनुभवायला मिळाली नाही देवाच्या कृपेने. पण अर्थातच संकटं अनेक येतात. अनेक मी म्हटलं तसं गायिका आहे तर बरेचदा आवाजाचे प्रॉब्लेम्स होतात आणि दुसऱ्या दिवशी महत्त्वाचा कार्यक्रम असतो, किंवा आज असं होतं की आज बोलताही येत नाही अशी परिस्थिती आहे आणि उद्या जवळजवळ 10,000 क्राऊडसमोर गायचं आहे, किंवा एखादं महत्त्वाचं रेकॉर्डिंग आहे. वेळप्रसंगी आवाज खराब असतो तेव्हा खूप महत्त्वाची गाणी त्यांना नकारही द्यावा लागतो की आवाजच ठीक नाही आहे. तेव्हा खूप वाईट वाटतं, खूप नैराश्य येतं. असं वाटतं की आपल्या हातातनं बऱ्याच मोठ्या गोष्टी निसटल्या का काय. पण एक मी म्हणते की स्वतःवरचा एक विश्वास असतो, देवावरचा विश्वास असतो की जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे, नो मॅटर वॉट. फक्त आपण सतत कष्ट करत राहायचे आणि प्रत्येक संकटाला पॉझिटिव्हली बघायचं. आणि मी मगाशी म्हटलं तसं शो मस्ट गो ऑन हे तर माझं ब्रीद आहेच आहे. त्यामुळे तसं ते जर आपण अंगीकारलं की काही हो मला गायचं आहे आणि मला कारण ही संगीत
म्हणजे हे जे 7 स्वर आहेत ते सुद्धा तुम्हाला खूप काही देऊन जातात. तुमचं आयुष्य त्यातनं घडतं. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी गायक असा, म्युझिशियन असा किंवा नसा. म्हणजे कोविड काळात आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की संगीत हे आपल्याला किती पॉझिटिव्हिटी देऊन जातं. म्हणजे त्या काळात सगळं निगेटिव्ह घडत होतं, पण घरी बसून तुम्ही जरी 4-5 गाणी ऐकलीत तरी तुमचा मूड फ्रेश होऊ शकतो. सो तुम्हाला ऐकून इतका आनंद होतो, तर आम्ही तर दिवस रात्र ह्या क्षेत्रात आहोत, तर आम्हाला संगीतच ती ताकद देतं असं मला वाटतं. गायकी क्षेत्रामध्ये सुद्धा आता बरेच रिएलिटी शो वगैरे आहेत. सो कधी कधी असं होतं ना की म्हणजे ऑडिशन सिलेक्शन वगैरे त्याच्यानंतर पुढे बरेच प्रोसेस होतात. हं, त्याच्यानंतर एक 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 करून बाहेर कंटेस्टंट जात असतो. हो. पण कधी कधी असं तो निराश सुद्धा होत असतो की हं, मी हं. तिथपर्यंत गेलो नाही. त्यांच्याकडे मला वाटतं स्पर्धा हे एक माध्यम आहे स्वतःला ओळखण्याचं की आपण किती पाण्यात आहोत. स्पर्धा हे निमित्त आहे. मला असं नेहमीच वाटतं की स्पर्धा ही आपण नेहमीच स्वतःशी करावी. लोकांशी केली तर आपण त्या दुष्टचक्रात अडकतो. ते एक दुष्टचक्र आहे की ह्याच्यापेक्षा मी कसा बेटर होईन. नाही, मला असं वाटतं स्पर्धा ही नेहमी स्वतःशी करावी की मी कालच्यापेक्षा आज किती बेटर आहे. सो ह्या रियालिटी शोजमध्ये जे सहभागी होतात, मीही त्यातनं एकेकाळी गेलेली आहे. सो तेव्हाही माझा हाच विचार होता की मी कालच्यापेक्षा आज कशी बेटर गाईन किंवा आज मला जे जमत नाही आहे ते मला काही दिवसांनी जमतं आहे का. सो ही जर स्वतःशी स्पर्धा ठेवली ना, तर हा मार्ग खूप छान आपण आनंदाने पुढे नेऊ शकतो असं मला वाटतं. बाई पण बारी देवा तुम्ही स्वतः एक आठवण सांगितली. अजून दुसरी कुठली आठवण आहे की ती रिलेट करते? अ, अनेक अशा आठवणी आहेत. म्हणजे मी माझ्या आईला म्हणजे मी म्हणलं की तुम्ही मला विचारलंत की माझ्या आयुष्यातल्या त्या नवदुर्गा कुठल्या, तर सगळ्यात आधी मी माझ्या आईचं नाव घेतलं. खरंच ती माझ्यासाठी एक खूप मोठा आदर्श आहे, कारण ती स्वतः एक कलाकार आहे, गायिका, अभिनेत्री आहे, त्याचबरोबर ती संगीत शिक्षिका आहे, त्याचबरोबर ती माझी आई आहे आणि असे अनेक रोल्स ती एकटी लीलया तिने पार पाडलेले आहेत. आणि असे अनेकदा प्रसंग आले की ती आजारी आहे किंवा मी आजारी आहे, पण तरीही तिने तिचं काम जे आहे ते कधीच नाकारलं नाही आणि एकटी ती रंगभूमीवर वावरून घरी येऊन जवळजवळ 20-25 माणसांचा आमच्या अगदी बॅकस्टेजपासून ते सगळ्या कलाकारांचा स्वयंपाक एकटीने करून त्यांना जेवायला वाढण्यापर्यंत सगळं तिने एकटीने केलेलं आहे आणि तोच माझ्यासमोर मोठा आदर्श आहे. किंवा मी झाल्यानंतरही मला तिच्या करिअरमधला अडसर तिने कधीच बनवू दिलं नाही. मला तिने तिच्या करिअरचा एक भाग बनवून घेतलं. जे मी आत्ता माझ्या मुलीच्या बाबतीत करते की माझी मुलगी हे माझ्या करिअरला मिळालेलं एक मोठं ब्लेसिंग आहे. सो प्रत्येक आईला असं वाटतं की आपण एक मॉम गिल्ट आपण म्हणतो की असं वाटतं की आपल्या मुलीला सोडून किंवा मुलाला आपण घरी सोडून काम करतो आहे. पण ते मी पॉझिटिव्हली बघते की आपण त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण करतो आहे, कारण ते सुद्धा पुढे जाऊन आपल्यासारखेच बनण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघत आता ते सर्कल कंप्लीट झालं आहे. जे माझ्या आईनी माझ्या बाबतीत केलं ते मी आता माझ्या मुलीच्या बाबतीत करते. सो आता मी ते अनुभवते आहे, ती स्त्री शक्ती आणि ती ताकद. नक्कीच ताई. जेव्हा अवॉर्ड वगैरे मिळतात म्हणजे आपल्याला तर खूप आनंद होतोच, पण आई वडिलांच्या डोळ्यात पाहून ती फिलिंग कशी असते? कारण त्यांचे डोळे ऑलमोस्ट भरलेले असतात. माझ्या बाबतीत माझे आईवडील हेच माझे गुरु आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये आईवडील आणि मुलगी हे नात्यापेक्षा गुरु शिष्याचं नातं हे जास्ती आहे. त्यामुळे आजपर्यंत मला कौतुकापेक्षा मार जास्ती पडलेला आहे आणि सतत क्रिटिसाईज मी म्हणेन की माझ्यातल्या गुणांचं जास्ती कौतुक न करता मी कुठे चुकली आहे किंवा कुठे अजून बेटर होऊ शकलं असतं हे नेहमीच लहानपणापासून ते बघत आलेले आहेत. आणि मला असं वाटतं म्हणूनच मी अजूनही जमिनीवर पाय घट्ट रोवून माझं काम करते. पण अर्थातच हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यातले आनंदाश्रू बघून मला कुठेतरी समाधान वाटलं, कारण ही खूप रेअर मोमेंट होती माझ्यासाठी की माझे आईवडील म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल तोंडावर कौतुक करण्याची गरजच नाही, त्यांची नजरच मला सगळं काही सांगून जाते. आणि मी म्हटलं तसं तो गुरु म्हणून त्यांचा जो मला आशीर्वाद लहानपणापासून आजन्म लाभतो आहे, लाभणार आहे, तर तेच माझ्यासाठी खूप काही आहे. काही आता डिजिटलचं युग आहे आणि समजा आता नवरात्री सुरू आहे आणि देवीचा समजा कॉल आला, तर देवीला सांगायचं झालं तर काय सांगाल? देवीला सांगेन की ह्या ज्या स्त्री शक्तीमध्ये जो तू तुझा अंश दिलेला आहेस, तर त्या स्त्री शक्तीला तू अजून ताकद दे. अशी ताकद दे की स्त्रीच स्त्रीसाठी उभी राहील. मला असं वाटतं की आजकाल आपण म्हणतो वुमेन एम्पॉवरमेंट किंवा स्त्रियांना सक्षम बनवा,
तर अशी गरज नाही आहे. स्त्रिया स्वतः सक्षम आहेत, पण एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीसाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे. तरच पुरुषांनाही वाटेल की स्त्रीसाठी उभं राहावं. सो देवीला मी हेच मागणं करते की स्त्रियांमधला आपापसातला जो संवाद आहे, आपण बघतो की घराघरांमध्ये नाती डिस्टर्ब्ड आहेत. ते सासू सुनेचं असू दे, नणंद सुनेचं असू देत किंवा वेळप्रसंगी आई मुलीचं असू देत. पण जर एक स्त्री एका स्त्रीबरोबर उभी राहिली तर खूप काही समाजात बदल घडू शकतात. जसं माझ्या पाठीशी माझ्या सासूबाई आहेत, माझी आई आहे, त्या आहेत म्हणून मी आहे. सो देवीकडे हेच मागणं आहे की स्त्रियांना स्त्रियांसाठी उभं राहण्याची ताकद दे, शक्ती दे, तर हा समाज अजून पुढे जाईल आणि खूप काही आपण क्रांती घडवू शकतो. बाई पण भारी देवा तुम्ही इथे गायलंच आहे, तर त्या व्यतिरिक्त अजून बरीच गाणी आहेत तुमची की नवरात्री स्पेशल वगैरे ते पण हो. आहे. सो असा कुठला काही किस्सा आहे का की ते गाताना किंवा त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला असं काहीतरी स्पेशल काहीतरी घडलंय किंवा मी म्हटलं तसं माझा देवामध्ये खूप विश्वास आहे. आणि कधी मी गाताना अडले किंवा असं वाटलं की नाही हे गाणं मला जमत नाही, तर मी पूर्णतः त्या देवीवर किंवा देवावर सोडून देते की तू माझ्याकडनं गाऊन घे. आणि असे बरेचदा प्रसंग आले. राष्ट्रीय पुरस्काराचं जे गाणं आहे ते अत्यंत अवघड होतं. माझ्या कम्फर्ट झोनच्या प्रचंड विरोधी असं ते गाणं होतं. पण तरीही तेव्हा मी अक्षरशः ब्लँक झाले होते. मी डोळे मिटले. मला ते चित्रण त्यांनी दाखवलं होतं. भीम मुडे ह्याचे दिग्दर्शक, रोहनचं संगीत आहे. आणि मला असं वाटलं की मी हे कसं गाऊ, कारण तो एक खूप इंटेन्स असा फ्युनरलचा सिक्वेन्स होता आणि हे माझ्या आवाजातनं ते कसं मी दाखवू, कारण माझा खूप सॉफ्ट आणि रोमॅन्टिक गाण्यांसाठीचा असा आवाज आजपर्यंत लोकांनी ऐकलेला आहे. पण रोहननी तेव्हा मला ती एनर्जी दिली. ते सांगितलं की नाही नाही, तू सावनी गाऊ शकतेस. तरीही कुठेतरी असं वाटलं की नाही यार, मला माहीत नाही ती, पण तेव्हा त्यावेळेस देवानीच ती शक्ती दिली, देवीनी ती ताकद दिली. आणि मग मी जे जीव झोकून डोळे बंद करून एका अंधाऱ्या खोलीत गायले आणि त्या गाण्याने पुढे माझ्या आयुष्यात खूप मोठा आशीर्वाद त्या गाण्यामुळे मला मिळाला. सो हा एक प्रसंग आहे जो मी कधीच विसरू शकत नाही. काही बरीच गाणी आहेत तुमच्या तुम्ही म्हटलं तर स्पेशली तुमच्या फॅन्ससाठी कुठलं तुम्ही म्हणजे तुमच्या आवडीचं गाणं? अनेक आहेत. मी 2-3 गाण्यांची झलक दाखवते. आत्ताच मंगळागौर गाजलेली आहे, तर मला वाटतं 2 ओळी जरूर मंगळागौरीच्या तर गायलाच पाहिजेत. जय देवी मंगळागौरी, जय देवी मंगळागौरी, ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे देवे माणिकांच्या वाती, हिरे या मोती ज्योती, जय देवी मंगळागौरी. चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ, आनंदात खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. याच्या व्यतिरिक्त ज्या मालिकेला 10 वर्ष ह्या वर्षी पूर्ण झाली आणि ज्या मालिकेमुळे माझा आवाज घराघरात पोहोचला आणि सावनी रवींद्र म्हणून माझ्या आवाजाला जी ओळख मिळाली, त्या मालिकेतलं श्री आणि जान्हवीचं प्रेमाचं गाणं म्हणून जे प्रसिद्ध आहे, त्याच्या 2 ओळी ऐकवते. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी गोड हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी. आणि आत्ता नवरात्रोत्सव चालू आहे, तर देवीचा जागर तर झालाच पाहिजे. त्यामुळे एक गोंधळ सादर करते.
आदी माया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, आदी माया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदी माया अंबाबाई साऱ्या दुनीची आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, ए उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. हा ताई, आपलीच गाणी जेव्हा सगळीकडे वाजत असतात आणि आपण तिथून पास होत असतो, तिथून जात असतो, कसं वाटतं ते? अरे वेगळंच समाधान आणि वेगळाच आनंद आहे तो, जे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. लहानपणापासनं असं इमॅजिन केलेलं असतं बरेचदा, की असं आपलं गाणं कुठेतरी प्ले होईल किंवा कोणाची तरी रिंगटोन आपलं गाणं असेल किंवा कुणीतरी आपलं गाणं कुठल्या तरी स्पर्धेत सादर करेल. तर अशा मोमेंट जेव्हा अनुभवायला मिळतात तेव्हा खरंच कुठेतरी आपल्या कष्टांचं चीज झालं आहे असं वाटतं आणि अजून पुढे जोमाने काम करावं अशी एक वेगळी ताकद हे सगळे प्रसंग देऊन जातात असं मला वाटतं. ताई, मला एक विचारायला आवडेल, जेव्हा तुमचं पहिलं रेकॉर्डिंग होतं ते कसं झालं होतं? अशी काही अशी ची मेमरी आहे का की शेअर करायची? येस, अगदीच. म्हणजे माझ्या आयुष्यात ना अशा अनेक गोष्टी झाल्या की मी त्या गोष्टी घडल्या पण त्या रिलीजच झाल्या नाहीत. म्हणजे अगदी राईट फ्रॉम माय फर्स्ट सॉन्ग पहिलंच गाणं मी चित्रपटासाठी गायले. तो चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. पण ते गाणं पहिलंच गाणं माझं होतं चिनार महेश संगीतकार यांच्यासाठी आणि आजी वासम नावाचा मुंबईतला स्टुडिओ. मी पुण्याची आहे, माझं बालपण पुण्यात गेलं आहे. पण कामाच्या निमित्ताने मी नेहमीच मुंबईत अपडाऊन करत आलेली आहे लहानपणापासून. माझे सगळे गुरु हे मुंबईचे आहेत, त्यामुळे त्या शिक्षणासाठी मुंबईत येत होते. पण मुंबईतलं पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग आणि आजीवासन ही एक प्रत्येक गायकासाठी एक कर्मभूमी आहे. सुरेश वाडकरजी यांचं ते स्टुडिओ आहे, एक मोठं स्थान आहे मुंबईतलं आमच्या सर्व गायकांसाठी असं मी म्हणेन. तर तिथेच पहिलं रेकॉर्डिंग आयुष्यातलं आणि पहिलंच माझं ड्युएट होतं ते अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर ह्यांच्याबरोबर, जे अगदी लेजंड्स आहेत आपल्या मराठी संगीतसृष्टीतले. आणि मी तेव्हा अवघी 17-18 वर्षाची असेन आणि तेच रेकॉर्डिंग त्यासाठी खूप जास्ती मला दडपण होतं. पण चिनार महेशनी माझ्याकडनं खूप छान प्रकारे ते गाऊन घेतलं आणि खूप एक्साइटमेंट होती की वाव, आपण ह्या चित्रपटासाठी गायलो आहे आणि आपला पहिला चित्रपट, पण तो रिलीज झाला नाही. सो मला असं वाटतं कलाकाराच्या आयुष्यात कष्ट आणि मेहनत ह्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आहे पेशन्सला. की नाही, आपण जे काम करतो आहे ते आत्ता नाही, पुढे कधीतरी आपल्याला त्याचं फळ देईल आणि आपण काम करत राहायचं. हे मला तेव्हापासनं काय म्हणू लक्षात आलेलं आहे की ते रिलीज होईल नाही होईल. अजूनही माझं राष्ट्रीय पुरस्काराचं गाणं अजून रिलीज होत नाही आहे. पण देवीकडे त्या निमित्ताने हीच प्रार्थना आहे की देवी लवकरात लवकर हे गाणं प्रदर्शित करो आणि सर्व रसिकांपुढे मला ते गाणं घेऊन येता यावं. नक्कीच देवी ताई तुमची ही इच्छा पूर्ण करेल. ताई, नवरात्र सुरू आहे, नवरात्रीचे 9 कलर असतात. हो. सो मी तुम्हाला 9 कलर सांगतो, ते तुमच्या आयुष्यात आलेल्या म्हणजे कोणी, म्हणजे तुमचे फ्रेंड्स असतील, हो. फॅमिलीमधले, तर त्यांना कोणाला डेडिकेट करणार तेवढं फक्त. जरूर. केसरी रंग पहिला. केशरी रंग म्हणलं की मला खरं तर म्हणजे फॅमिलीमध्ये डेडिकेट करण्यापेक्षा मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या ह्या महाराष्ट्र भूमीत आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे भगवा रंग हा नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असेल. सफेद रंग. सफेद रंग म्हणलं की मला माझी आई आठवते प्रकर्षाने, कारण तिला पांढरा रंग प्रचंड आवडतो आणि ती सतत पांढऱ्या रंगाच्या साड्या किंवा पांढऱ्या रंगाचेच ड्रेस परिधान करत असते. तिचा खूप लाडका रंग आहे. लाल रंग. लाल रंग प्रेमाचं प्रतीक. प्रेमाचं प्रतीक आहे अर्थातच. अ, पण ते एक शक्तीचंही प्रतीक आहे असं मला वाटतं की त्या लाल रंगाकडे बघितलं की एक वेगळी ताकद मिळते. सो मी तो स्वतःसाठीच ठेवीन, कारण मला त्या ऊर्जेची गरज आहे. निळा रंग. निळा रंग माझ्या मुलीसाठी, कारण तो जितका आपल्याला जो फ्रेशनेस देतो किंवा जे प्रसन्न वाटतं निळ्या रंगाकडे, जसं आकाशाकडे बघून वाटतं तसंच मला माझ्या मुलीकडे बघून वाटतं. पिवळा रंग. पिवळा रंग मला वाटतं माझ्या सासूबाईंसाठी, कारण तो रंग जसा वेळप्रसंगी आपल्याला आय प्लीजिंग पण आहे आणि तो कधी गडदही
तितक्याच प्रकर्षाने म्हणजे सूर्याचाही तो तेज ते येऊ शकतं. सो माझ्या सासूबाई तशा दिसायला एकदम शांत आहेत, पण कर्तृत्वाने खूप कणखर आहेत, त्यामुळे पिवळा रंग माझ्या सासूबाईंसाठी. हिरवा रंग. हिरवा रंग हिरवा रंग हिरवा रंग युनिव्हर्सल आहे यार. हिरवा रंग निसर्गाचा रंग आहे असं मला वाटतं. आणि तो कुठल्या व्यक्तीसाठी नाही, पण हिरवा रंग म्हणलं की निसर्ग आपल्याला दिसतो. सो राखाडी. राखाडी रंग अगेन मी स्वतःसाठीच म्हणेन, कारण मी आत्ता राखाडी रंग परिधान पण केलेला आहे. सो स्वतःसाठी. जांभळा. जांभळा रंग माझ्या आजीसाठी. कारण म्हणजे अगदी छोटीशी आठवण आहे की जांभळ्या रंगाचा माझ्या आजीचा शालू आहे, जो मी नेहमी म्हणजे माझ्या जवळचा आहे, आणि मी आजीकडनं नेहमी ती साडी घेत असते की आजी मला तुझी साडी नेसायची. आणि स्वतःच्या आजीचे कपडे नेसण्यात जो एक वेगळा आनंद आहे ना, तो मी शब्दात त्याचं वर्णनच करू शकत नाही. त्यामुळे जांभळा रंग म्हणलं की मला माझी आजी आठवते. मोतीचे रंग. मोरपिशी रंग माझा खूप लाडका रंग आहे. काय म्हणजे डेडिकेट कुठल्या व्यक्तीला करायचं आहे ना? व्यक्तीलाच करायचं आहे. मग पुरुष व्यक्ती पण असू शकते का? हां, मग मी माझ्या नवऱ्याला डेडिकेट करीन, कारण मला हा रंग, मी त्याला आजपर्यंत ह्याच रंगाचे खूप कपडे आणते आणि तो म्हणतो की अगं तुला दुसरा रंग नाही का सापडत आहे, पण मी म्हणते की अरे माझा लाडका रंग आहे आणि तो तुझ्यावर खूप खुलून दिसतो. त्यामुळे मोरपिशी रंग हा डॉक्टर आशिषसाठी. थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला थँक्यू. सुद्धा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि स्टार मीडिया मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. देवी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि खूप छान पॉझिटिव्हिटी देवो.